नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एका नामांकित कार शोरूम मालकाने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काटोल रोड येथील रहिवासी मनोज प्रेमनाथ हेमराजानी याने एका तरुणीला नोकरी देण्याच्या बहाण्याने घाट रोडवरील सिल्वर नेस्ट हॉटेलमध्ये बोलावले। पीडित तरुणी आपल्या 2 मैत्रिणींसह हॉटेलमध्ये पोहोचली असता आरोपीने तिला खोलीत नेऊन अश्लील कृत्य करत बळजबरीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर पीडितेने आरडाओरड करत आपल्या मित्राला बोलवले आणि तत्काळ डायल 112 वर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मात्र पोलिसांनी या प्रकरणात कठोर कलमे लावली नसल्याचा आरोप पीडितेने केला असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। जी पीडित मुलगी आहे तिच्या रिपोर्टवर पोलीस स्टेशन गणेशपेठेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये इथे यातील जो आरोपी आहे मनोज प्रेम हेमराजानी राहणार काटोल रोड यांचं कार शोरूमचं दुकान आहे। त्यांनी यातली जी पीडित आहे तिला फोन केला होता काल आणि तिला म्हटलं होतं की तुला ऑनलाईनचा जॉब करायचा आहे का। तर तिने होकार दिल्यानंतर त्यांना सिल्वर नेस्ट येथे बोलवले। पीडित जी मुलगी होती ती आपल्या सोबत 2 मैत्रिणींना ती घेऊन आली होती। जेव्हा हे घाट रोडवरील सिल्वर नेस्ट ह्या हॉटेलमध्ये आले तेव्हा तो घ्यायला तो खाली आला आणि त्यांना वरती घेऊन गेला। तेव्हा त्यांनी त्या ऑनलाईन जॉबविषयी बोलणी सुरू केली, पण त्याचमध्ये त्यांनी यातली जी पीडित आहे तिला वेगवेगळ्या भागामध्ये टच करण्यास सुरुवात केली। टच करण्यास सुरुवात केल्यानंतर तिला ते आवडलं नसल्याने आणि त्यात त्यांनी ते हरकत घेतल्यानंतर त्या यातल्या आरोपीने तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला आणि रूममध्ये घेऊन गेला। बाकी 2 मैत्रिणी ह्या बाहेरच होत्या। रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तिला पुन्हा तो त्याच पद्धतीनं टच करायला लागला आणि 2 मिनिटातच यांच्यासोबत खाली असलेला यांचा मित्र आला व त्यांनी त्याला दार उघडल्यानंतर ती मुलगी बाहेर आली आणि सर्व हकीकत त्यांनी सांगितली व तिथून त्या हॉटेलमधनं त्यांनी 112 वर कॉल करून पोलिसांना बोलून घेतलं। पोलीस तिथे पोहोचले आणि सदरील तिन्ही मुलीला पोलीस स्टेशन आणलं, आरोपीला सोबत आणलं व पीडित मुलीच्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील तपास सुरू आहे।